हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? आशा करते की मस्त आनंदी आणि हेल्दी असाल. तर मी देवीची ओटी घेऊन चाललेली आहे टाके देवीच्या दर्शनाला, तिची ओटी भरण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता मी मंदिरामध्ये आलेली आहे. तळ्याच्या काठाजवळच हा मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे आणि खूप छान आणि खूप हलकं आणि प्रसन्न असं वातावरण इथे होते. संध्याकाळचे 5:30 वाजलेले होते. हलकं हलकं ऊन होतं आणि अशा या छानशा वातावरणामध्ये मी इथे मंदिरामध्ये आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे देवीची एक मूर्ती आहे आणि खूप सुंदर आणि खूप छान अशी मूर्ती आहे. आणि या मूर्तीसमोर उभी राहून सासूबाई जशा सांगतील त्या पद्धतीने मी देवीची ओटी भरलेली आहे. तुम्ही बघू शकताय नारळ वाहिलेला आहे, वेणी ठेवलेली आहे, त्यानंतर हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि मनोकामना माझी देवी पुढे मांडलेली आहे. तर असं म्हणतात की या मंदिरामध्ये तुम्ही जो काही नवस बोलाल किंवा जी काही अगदी भक्तिभावाने देवीची ओटी भराल तर तुमची कोणतीही इच्छा इथे पूर्ण होते. तर मी सुद्धा माझी मनोकामना इथे देवीसमोर बोललेली आहे आणि देवीची ओटी भरलेली आहे. आणि तुम्ही बघू शकताय इथे अनेक देवांची मंदिरं आहेत. हा एक छोटासा बाजूलाच मंदिर आहे. या मंदिराच्या आतमध्ये देवीची मूर्ती आहे आणि ती सुद्धा टाके देवीचीच मूर्ती आहे आणि खूप शांत आणि प्रसन्न असं वातावरण होतं. बाजूलाच मंदिराच्या इथे एक छोटंसं तळं आहे आणि या तळ्यामध्ये भरपूर मासे सोडलेले आहेत आणि खूप मोठे मोठे मासे आहेत. त्याचबरोबर कासव इथे बघण्यासारखे आहेत. मोठे मोठे कासव आणि खूप जास्त प्रमाणामध्ये येथे कासव आहेत. तुम्हाला दाखवते मी इथे कासव. हे बघा, या प्रकारे कासव आहेत आणि पूर्ण तळा कासवांमध्ये आणि माशांमध्ये भरलेला आहे. तर या मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे. देवीची ओटीही भरून झालेली आहे आणि यानंतर आम्ही या मंदिराच्या पुढे एक मंदिर आहे थोड्याच अंतरावर. त्या मंदिराचं नाव आहे 5 मंदिर. तिथे 5 देवांची देवस्थानं आणि 5 मंदिरं एकत्र बनवलेली आहेत. तर आम्ही फॅमिली सगळे तिथेही गेलो होतो दर्शनाला. कर्जतमध्येच हे स्थानक आहे. नवीनच मंदिरे बांधलेली आहेत आणि खूप छान सुंदर अशा ठिकाणी बांधलेली आहेत. वातावरण खूप छान आहे. आई महालक्ष्मीचे इथे दर्शन करायला मिळाले. त्याचबरोबर हनुमान मंदिर, साई मंदिर, शिव मंदिर, कृष्ण मंदिरही इथे आहे आणि या सर्वांचे आम्ही दर्शन घेतले आणि खूप शांत आणि खूप मस्त वाटलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अजिबात करायला विसरू नका. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा.